नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाळा चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। एक व्हिडिओ डाळिंब बागेवरती काढले, तर आज आपण शेवगा बागेवरती व्हिडिओ बनवणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, आम्ही मे महिन्यामध्ये शेवगा लागवड केली होती आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये शेवगा हा निघत होता। तर आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवगा कट करणार होतो, कारण की आमच्याकडे पाणी नसल्यामुळे। पण आता थोडं शेवग्याला फुलवर असल्यामुळे आम्ही थोडं पाणी लावतोय आणि शेवग्याच्या शेंगा बऱ्याच प्रमाणात निघत आहेत। शेवग्याला आम्ही 052 शक्तिमान असे लिक्विड देत आहोत, त्यामुळे शेवग्याला फुलं एकदम जबरदस्त आहे। पण पाण्याची खूप कमतरता भासते आम्हाला। शेतकरी मित्रांनो, आज शेवगा हार्वेस्टिंग चालू आहे आमची। तर दरवर्षीपेक्षा आम्हाला यावर्षी पाणी कमी असल्यामुळे शेवगा आमच्याकडे थोडंसं यावर्षी शेवग्याला पाणी कमी आहे। डाळिंबाला थोडं जास्त पाणी द्यायला लागतं, त्यामुळे शेवग्याला आम्ही थोडंसं यावर्षी पाणी कमी देतो आहे। पण फ्लोरिंग वगैरे एकदम जोरात लागलेले आणि 10-15 दिवसांनी आम्ही शेवग्याला 5 ते 6 दिवसांनी आम्ही शेवग्याला पाणी देत राहतो आणि त्याच्यात लिक्विड देत राहतो। तर आता शेवग्याला भाव थोडासा कमी आहे, 35-40 रुपये रेट हा मालेगाव मार्केटला आहे। त्यामुळे आम्ही आणि 8 दिवसांनी आमच्या शेवगा हार्वेस्टिंगला येत राहतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण शेवग्याची लागवड केलेली आहे का? किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या आता जवळजवळ 1,08,000 सबस्क्रायबर झाले, तर कोणी शेवगा लागवड केलेली आहे का? तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा। शेवगा आम्ही जवळजवळ ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून हार्वेस्टिंग करतो आहे। तर कट करायचं होतं आम्हाला फेब्रुवारीमध्ये, पण पाणी नसल्यामुळे आम्ही यावर्षी शेवगा कट केला नाही। तर मित्रांनो, कशी वाटली आमची शेवग्याची शेती? तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।